जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांनंतर आज पहिल्यांदा सुनेत्रा पवार यांनी या सदस्यांची बैठक पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आली होती। प्रत्येक जिल्ह्याची आणि प्रत्येक तालुक्याची इथे बैठक आयोजित करण्यात आली होती। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके आपल्याबरोबर आहेत। आज खरं तर या अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर सुनेत्राताईंनी ज्या जिद्दीने उभ्या राहिलेल्या आहेत आणि आज पहिल्यांदाच पुण्यात पहिली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। काय बैठकीचा एकूण क्षण कसे होते? बैठकीचे क्षण सुनेत्राबाईंनी आमच्याकडे पहिल्यांदाच समोर आल्यामुळं अत्यंत असे भावनिक क्षण होते, एक दिशा देणारे क्षण होते आणि एक सक्षम नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दादानंतर एक लाभलं आहे आणि एक नवीन दिशा देणारं, आम्हाला पाठबळ देणारं असे ते क्षण होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आत्ताची निवडणूक जी जेव्हा झाली तेव्हा आघाडी करून आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्यानंतर वहिनी पहिल्यांदाच आम्हाला भेटल्या होत्या। विशेषतः अनेक चर्चा होतात, पण अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि त्यानंतर ह्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले। सुनेत्रा वहिनींचं दुःख बाजूला सारून हे जे त्यांनी जे नेतृत्व स्वीकारलं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं। नेतृत्वामध्ये पोकळीक निर्माण झाल्यानंतर सैरवैर होण्यापेक्षा खूप असं, मी तर खूप मनाने खचलो होतो। माझे वडील 2 वर्षानंतर पहिले गेल्यानंतर अजितदादांनी मी जे मला पाठबळ दिलं होतं, जो सपोर्ट केला होता, आता तेच नाही राहिले म्हणून माझी जी मनाची घालमेल होती अशा अनेकांची होती ना। पण सुनेत्रा वहिनीने जो सपोर्ट केला, जे काय आम्हाला केलं, त्यामुळं आजची भेट खरंच आम्हाला खूप प्रेरणादायी होती असं मला वाटतं। सुनेत्राताई पण तुमच्याशी बातचीत करताना किंवा बैठकीत आढावा घेताना भावनिक झाल्या होत्या, परंतु त्यांनी भावनिक आवाहन देखील केलं, दादा ज्या प्रकारे काम करतात त्या प्रकारे आपण काम करायचं आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला पोरकं होऊन देणार नाही, असं काही त्यांनी बोललं। काय तुम्ही सांगा? हो, नक्कीच। कारण जेव्हा सगळेजण आम्ही आमचं मत मांडलं जुन्नरकर म्हणून, आजच्या आमचा राजकीय प्रवास, आमचं पुढं जाताना आम्ही असं कसं पद्धतीने पुढे जाणार आहे, प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येक नेता त्यांची जी काही भावना आहे ती त्यांच्यावर बोलल्यानंतर, आणि जेव्हा सुनेत्रा वहिनीनंतर बोलल्या की दादांचं असं गेलं, मग दादा कसे काम करत होते, त्यांनी त्यांचे कार्यप्रणालीचे 2-3 गोष्टी सांगताना ते भाऊक पण झाले होते। सगळं आमचं सभागृह जे जुन्नर सगळेचे लोक होते असं एकदम स्तब्ध झालं होतं। ते बोलले नाही, पण आता आपल्याला दादांचं कार्य पुढे न्यायचं आहे, त्यांचा विचार पुढे न्यायचा आहे। फुले शाहू आंबेडकरांची आमची जी विचारधारा आहे त्यांनीच आपल्याला पुढं जायचं आहे। आता दादांसारखं मला जमेल का नाही मला माहीत नाही, पण त्याच सक्षमपणे जे महाराष्ट्र शासन असेल, जिल्हा नियोजन असेल, जिल्हा परिषद असेल, त्याची सर्व ताकद मी तुमच्या पाठीमागे उभे करणार आहे। अजितदादांची आजपर्यंतची जी कार्यप्रणाली होती, म्हणजे लवकर उठणे, कामाला लागणे, वेळेत सगळीकडे पोचणे, सक्षमपणे तिथले फैसला लावणे, ही आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की दादांसारखं आपण स्ट्रेंथनी पुढं जाऊयात। मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी डायलॉग साधला की एखादी नवीन घरातली गृहिणी अचानक अशी परिस्थिती झाल्यानंतर जसे बोलू शकते, तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते बोलल्या आणि अत्यंत आश्वासक बोलल्या, म्हणून आम्हाला एक चांगली दिशा देणारी आजचा तो दिवस एक प्रेरणेचा आम्हाला मिळालेला आहे, जो सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून, मी तर असं म्हणेल की अजितदादांचं प्रतिबिंबच सुनेत्रा वहिनी आहे आणि सुनेत्रा वहिनी ते चांगल्या पद्धतीने पुढे नेतील हा आमचा विश्वास आहे। जुन्नरसाठी काय मागणी केली तुम्ही? काय काय पाहिजे आहे सध्या जुन्नर? असं आम्ही मागणी केली नाही, पण आता तिथं आपल्या विचाराचा आमदार नाही आहे, तर तुम्ही जिल्हा परिषदमधलं एखादं जे पद वाटप करणार आहे तर एक पद आमच्या जुन्नरकरांसाठी द्यावं अशी मी त्यांना विनंती केलेली। शेवटी त्यांना तो जिल्हा बघायचा आहे, पण त्याचा सारासार विचार करून आमच्या जुन्नरकरांना ते करतील अशी आमची खात्री आहे। त्यांचं एक स्टेटमेंट समोर येत आहे की आमदारांशी बातचीत करूनच विलिनीकरणाचा आम्ही निर्णय घेणार आहे। तुम्हाला काय वाटतं, विलिनीकरण होणं कितपत शक्य आहे किंवा व्हावं का? नाही, आता शक्य आहे का किंवा काय गोष्टी त्या लेवलचा मी नाही आहे, पण मी वैयक्तिक एक छोटा घटक राष्ट्रवादीचा म्हणून ज्या वेळेस विभाजन झालं त्या डे 1 पासून मी एक कार्यकर्ता असा आहे किंवा मी एक आमदार असा आहे की आपल्याला राष्ट्रवादी कुटुंब म्हणून एकत्र राहायला पाहिजे। निवडणुकीच्या पराभवानंतर सुद्धा मी असं म्हटलं की मला पराभवाचं वाईट वाटत नाही, पण हे 2 वेगळे त्याचं वाईट वाटतं आहे आणि माझं आजही तेच मत आहे की राष्ट्रवादी एकत्र येऊनच पुढे वाटचाल केली पाहिजे। जेव्हा पुणे जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या तर घड्याळावर दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतात, पुढे पण असंच राहणार आहे जुन्नरमध्ये चित्र?
हो, जुन्नरमध्ये तर तसंच राहणार आहे. जुन्नरमध्ये दोन्ही पक्षांची आघाडी व्हावी असं माझं, डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमचे सगळे असंख्य कार्यकर्त्यांचं ते मत झालं होतं. आणि मग आम्हाला आघाडी करायची असं मी दादांना सांगितलं, तर दादा म्हणले अमोल आणि तू बस आणि तुम्ही कोण निवडणूक उमेदवार निवडायचे ते बघा. मग आम्ही कोण तुतारीचं का कोण घड्याळचं असं पाहिलं नाही. निवडून येण्याच्या क्षमतेवर आम्ही कॅन्डिडेट्स चॉईस केले आणि आम्ही अजितांकडे ते लिस्ट घेऊन गेलो. आणि ते लिस्ट घेऊन गेल्यानंतर दादाने सांगितलं की आपण सगळे आता घड्याळच लढतोय. मग त्याच्यात अजून आनंद झाला. मग तिथे डिस्क्रिपन्सीच राहिली नाही की मग हा तुतारीचं मग घड्याळे थांबतील किंवा हा घड्याळाचं तुतार, असं केलं नाही. म्हणून हे जे झालं ना ते अत्यंत चांगलं झालं. आणि आम्ही आजच्या बैठकीमध्ये पण सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जुन्नर तालुक्यात एकच राहणार आणि एकाच दिशेने आम्ही एकत्रित वाटचाल करणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर येणाऱ्या काळामध्ये जुन्नरकर हे राष्ट्रवादी कुठलीही असो, ही तुतारीची असो किंवा घड्याळाची, पण दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रित येऊनच पुढे काम करतील असं माजी आमदार अतुल बेनके यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.